वसमत शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली। नगर परिषद प्रशासनाने ही कारवाई सुरू केली। कारंजा चौक ते महावीर चौक दरम्यान कारवाई होते। संपूर्ण शहर अतिक्रमण मुक्त करणार प्रशासनाने अतिक्रमण धारकांना आता इशारा दिला आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटी यांनी। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरामध्ये मागील 2 दिवसापासून अतिक्रमण काढण्यात येत आहे। नगर परिषदेच्या वतीने हे अतिक्रमण काढण्यात येत आहे। मी उभा आहे वसमत शहरातल्या झेंडा चौक परिसरामध्ये। झेंडा चौक असेल, मामा चौक असेल, कारंजा चौक असेल, शहरातल्या चारही बाजूने जे काही अतिक्रमण मागील अनेक वर्षभरापासून चालू होतं ते अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी काढण्यात येत आहे। आणि ज्या ठिकाणी काही अडथळा निर्माण होईल या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झाल्याचं देखील या ठिकाणी दिसत आहे। नगर परिषदेच्या वतीने मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात आहेत। वसमत शहरामध्ये मागील अनेक वर्षभरापासून या अतिक्रमणाचा विळखा जो होता तो आता या नगर परिषदेच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ह्या जे अतिक्रमणाचा काढण्यात येत आहे। आणि म्हणून शहरातील नागरिकांना आता मोठा श्वास देखील घेतल्या येणार आहे। परंतु आता शहरातला सर्वच अतिक्रमण निघते की नाही याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत हिंगोली। प्रशासकीय बाब आहे आणि शहरामधील जे वाढते अतिक्रमण, ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो हे करण्यासाठी आणि नालीवर, रस्त्यावर जे अतिक्रमण केलेले आहे तर शहरातील सर्व रस्ते यांचा श्वास मोकळा करण्यासाठी नॅशनल हायवेवर जे अतिक्रमण केले आहे, नालीपर्यंतचे अतिक्रमण काढण्याची आमची मोहीम सुरू आहे। हिंगोलीमध्ये सध्या अतिक्रमण हटवलं जाते। वसमत शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रशासनात आता अतिक्रमण धारकांना इशारा सुद्धा दिल्याचं पाहायला मिळतं।